तुम्हाला माहिती आहे का, अळूवडीची जी पानं असतात त्याचा रोल न करता किंवा अळूवडी न वाफवता सुद्धा अळूवडी बनते. तर ती कशी बनते चला बघूया. त्यासाठी आपल्याला अळूची जी पानं आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि त्याच्या पाठीमागचा हा देठ असतो ना, तो आपल्याला सुरीच्या साह्याने अलगद काढून घ्यायचा आहे. कारण तो असा अळूवडीमध्ये चांगला लागत नाही, त्यामुळे आपल्याला हा देठ आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. सगळ्या पानांचा देठ काढून झाल्यानंतर पानं व्यवस्थित मी एकामेकावर अरेंज केलेत, कारण आपण यांना कट करून घेणार आहोत. अगदी बारीक एकसारखी कट करण्यासाठी एक ट्रिक करायची, म्हणजे ती मधून दुडलीत ना की वरचा जो उरलेला भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता सेंटरमधून आपल्याला दोन्ही भाग आहेत ते असे वेगळे करून घ्यायचे आहेत. आता याला पुन्हा मधून कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला दोन भाग मिळतील. आता हे सगळे भाग एकामेकावर ठेवून एकसारखं आपल्याला याला सुरीच्या साह्याने पातळ कट करत जायचं आहे. ही सगळी प्रोसेस जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही कोणत्याही चॉपरमधून कट केलात ना तरी चालेल, पण याला छान असं बारीक कट करणं खूप गरजेचं आहे. आणि या ट्रिकने कट केलात ना तर बारीक कट करायला अगदी सोपं होऊन जातं. कितीही पानं असली तरी एकदम कमी वेळामध्ये आपली ही मस्त कट होऊन जातात. तर बघू शकता मस्त बारीक अशी ही पानं कट करून झालेली आहेत. यांना मी बाजूला ठेवले. आता एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे मी. अगदी बारीकवालं बेसन असतं ना ते घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आहे तो हातावरती असा चोळून घालते, म्हणजे त्याचा स्वाद आहे तो रेसिपीमध्ये अगदी मस्त येतो. आता एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि काही स्पायसेस त्याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, मीठ आणि अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग आवर्जून घाला, याने चव खूप छान येते. आता याच्यामध्ये आपल्याला कोकमचं पाणी घालायचं आहे. जे आमसूल असतं ना त्याचं पाणी आहे हे नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घातलात तरी चालेल, पण काहीतरी आंबट गोष्ट याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं आहे. कारण अळूला खाज असते, ती घशामध्ये खवखव करू नये म्हणून कोणतीही आंबट गोष्ट याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जरा जरा पाणी घालून गुठळ्या न होऊ देता ह्याची अशी स्लरी बनवून तयार करायची, अगदी रनी कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे. आता एका पॅनमध्ये मी 2 चमचेसारखं तेल घातलंय. आता ते छान गरम झालं की याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची चमचाभर पेस्ट घालायची. आपण डोमध्ये लाल तिखटही घातलं होतं, त्यामुळे मिरचीची पेस्ट इथे मी कमी घातली आहे. तुम्ही जर नुसती मिरची घालणार असाल तर पेस्ट थोडी जास्त वापरा. पेस्ट चांगली तेलावरती परतली गेली की याच्यामध्ये बारीक चिरून ठेवलेली जी पानं होती ती घालायची आहेत. ती 2 मिनिट सारखी आपल्याला परतून घ्यायची आहेत, जेणेकरून ती मस्त अशी मऊ होतील. पानं छान मऊ झाली की मग जी आपण स्लरी तयार करून ठेवली होती ती याच्यामध्ये सगळी घालायची. हलक्या हाताने तिला छान अशी परतून घेतली की याच्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण हे पीठ तयार बनवलं होतं ना त्याच्यामध्ये जरासं पाणी घालून ॲड करायचं आहे. आता आपल्याला जसा झुणका आपण शिजवतो अगदी तसं याला छान शिजवून घ्यायचं आहे. यातील पाणी आटेपर्यंत आणि सगळं जे मिश्रण आहे ते एकसारखं गोळा होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. बऱ्याचदा अळूवडी बनवताना अनेकांना प्रॉब्लेम येतो, त्याचा रोल असतो ना तो व्यवस्थित बांधला जात नाही किंवा तेलामध्ये जाऊन त्या सुटतात. तर तसं होऊ नये तर यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे, नक्की ट्राय करून बघा. व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे. छान असं गोळा झालं ना की मग गॅस बंद करायचं आहे. आता एका ताटाला मी तेल लावून घेते, जेणेकरून आपण ज्या वड्या थापणार आहोत ते व्यवस्थित निघायला मदत होते. आता हे जे मिश्रण आहे ते याच्यावरती घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या किंवा कोणत्याही चमच्याच्या साह्याने याला छान असं स्प्रेड करायचं आहे. अगदी आपण कोथिंबीर वड्या बनवतो ना तशा ह्या होतात आणि कुरकुरीत, आतून खुसखुशीत, अगदी मस्त तयार होतात. नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक. आता याला मी व्यवस्थित थापून घेतलंय आणि स्पॅच्युलाच्या साह्याने याला चौकोनी असा आकार दिलाय, म्हणजे आपल्याला याला छान असं कट करायला मदत होऊन जाईल. तुमच्याकडे कोणता असा चौकोनी ट्रे वगैरे असेल ना त्याच्यामध्ये सुद्धा याला सेट केलात तरी चालेल. छान व्यवस्थित असा आकार देऊन झाल्यानंतर मी वरून थोडे पुन्हा असे पांढरे तीळ पसरवून घातलेत आणि स्पॅच्युलाच्या साह्याने त्याला असं दाबून त्याच्यामध्ये फिक्स केलंय. दिसायला खूप छान दिसतं. आता याला छान असं गार होऊ द्यायचं आहे. 100% गार झालं ना की ह्या वड्या आहेत त्या व्यवस्थित सेट होतात आणि व्यवस्थित कट करायला मदत होते. आता जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाले होते आणि मस्त बॅटर गार झालं होतं. आता याला मी छान कट करून घेतलंय. कोणत्याही आकारात तुम्ही याला कट करू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं. मी ते बारीक बारीक चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेतलंय. एक वडी आहे ती मी तुम्हाला उचलून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ती परफेक्ट बनली आहे. आता ह्या वड्या आहेत ना त्या तुम्ही साठवून सुद्धा ठेवू शकता 1 आठवडाभर. जेव्हा हवेत तेव्हा फ्रीजमधून काढून तुम्ही तळून खाऊ शकता. आता इथे मी तेल आहे ते आधीच तापत ठेवलं होतं.
तेल चांगलं गरम झालं की गॅस मीडियम करायचा आणि आपल्याला ह्या सगळ्या वड्या आहेत त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। वरून मस्त कुरकुरीत, आतून खुसखुशीत तयार होतात। नक्की ट्राय करून बघा। तेलामध्ये छान आलटून पालटून दोन्ही बाजूनी चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे। मस्त कुरकुरीत अशा तयार होतात। तेलामधून निथळून काढल्यानंतर थोडा वेळ टिश्यू पेपरवरती ठेवा, जेणेकरून त्यातील जास्तीचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये जाईल आणि मस्त अशा आपल्या कुरकुरीत अशा आळू वड्या तयार झालेल्या आहेत। दिसतानाही खूप छान दिसतात आणि चवीलाही अगदी अप्रतिम। नक्की ही रेसिपी ट्राय करा। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।